या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंगरुळवाडीचा बाजार, म्हणजेच आपल्या गावचा बाजार आहे। आज रविवार, त्यामुळे आपण आज बघणार आहे बकऱ्याचा बाजार। आज आपल्या गावचा बाजार असतो आणि तुम्ही आता पाहू शकता बकऱ्याचा बाजार किती भरला आहे। सध्या आजूबाजूच्या गावांमध्ये यात्रा असल्यामुळे बकऱ्यांचे दर हे खूप आहेत आणि त्यामुळे बकऱ्यांचे दर खूप वाढले, त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे। बघा, पंचकृषीमध्ये हा एकच बाजार आहे, मंगरुळवाडीमध्ये भरतो। बकऱ्याचा बाजार हा मोठ्या प्रमाणात असतोय मंगरुळवाडीत। हे बघा, दावण बघा इकडं बकऱ्यांचे आहे, ही महागावरून बकरी विकायला आणलेली आहेत। बघा, यात्रेसाठी बकरी विकत घेण्यासाठी खूप लांब लांबून ग्राहक येतात बकरी नेण्यासाठी। मंगरुळवाडीमध्ये बाजार खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा भरतो आणि आज रविवार असल्या कारणाने बाजार असतो। आणि हे ग्रामदैवत भैरीचं मंदिर आहे बघा, हे पण आता पूर्ण होत आलंय बांधकाम। आणि हे समोर आता पुढचं जे मंदिर आहे ते मरगुबाईचं मंदिर आहे, हे मागच्या वर्षी बांधलेलं मंदिर आहे। खूप छान असं मंदिर झालेलं आहे। आणि बकऱ्याचा बाजार आपण परत दाखवतो या व्लॉगमध्ये, कारण बकरी ही खूप आता महाग झालेली आहेत। यात्रा भरपूर आहेत आजूबाजूच्या गावांमध्ये, त्यामुळे बकऱ्याचा बाजार हा एकच पंचकृषीत भरतो, त्यामुळे खूप इकडे गर्दी झाली आहे बकऱ्यांची। विकायला पण भरपूर आहेत आणि घेणारे पण भरपूर आहेत। आता जो समोर पालवा दिसतोय त्याची किंमत 30,000 सांगितली आहे। 20,000ला हा पालवा मागितला आहे, पण त्यांनी दिला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की 25,000 आल्याशिवाय पालवा देणार नाहीत, असं ते बोललेत। आणि हा पालवा काय दिला नाही, 20,000ला मागितला। आपल्या भागात पालवाच म्हणतात, तुमच्या भागात बोकड म्हणत असतील। आमच्या भागात तर ह्या जो पालवा आहे बकरा आहे त्याला पालवाच म्हणतात। कसा आहे बघा, उंच पण खूप आहे आणि अंगामध्ये भरलेला पण आहे, जबरदस्त असा। आता जी समोर
शेळी दिसते आहे, त्याची किंमत 10,000 सांगितली आहे आणि तो देणार आहे 8,000पर्यंत. आपण 6,000पर्यंत मागणी केली, पण तो म्हणतो की 8,000 आले तरच देणार आहे. आता बघणार आहे आपण, हा हे भाजीपाला, तर सगळा भाजीपाला मिळतो. कशा दिल्या मिरच्या? 10 रुपये जापनीज मिरची. कुठले जापनीज किती दिला? 10 रुपये. 10 रुपये ढीग. 10 रुपये.